बापाची परीक्षा बघून झाली? लहान असल्यापासून कधी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाहीस, कधी कुणाला दुखावलं नाहीस. आणि यावेळी मात्र तुम्ही रडू नका ना. तुम्ही रडलात तर मी पण. बाळा, हे बघ डोळे पुसले मी. तू पण नाही रडायचं. हे बघ बाळा, मला ना तुझ्या डोळ्यात अश्रू नकोत, वेदना नकोत, काही नको बाळा. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून हा बाप तुझ्यासाठी स्वतःची सगळी पुण्याई पणाला लागेल बघ. मला अर्पिता कायम तुला असं सुखात, समाधानात आणि असं हसताना बघायचंय. निकू, अगं तू का रडतेस? मी ठीक आहे आता. दी तुला खूप त्रास सहन करावा लागलाय ना. थोडासा त्रास झाला, पण मला माहित आहे ना तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर. तुम्ही मला काही होऊ देणार नाही. तुम्ही सगळे ना माझी ताकद आहात. आपण आता जर मी कोणाच्या डोळ्यात पाणी बघितलं ना तर मला त्रास होईल. चालणार आहे का? नाही नाही. आशुतोष दादा. वहिनी, बरं वाटतंय का आता? पण आता घरी जायचंय. मग घरी जायचंय. या पांढऱ्या भिंतींचा कंटाळा आलाय. घरी घेऊन चला ना मला. तेही होईल लवकरात लवकर. मग प्रतीक, कॅरम सोडा इकडे. अजित काका, खाली या, खाली या. आलो ये लवकर बाहेर. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय रे सलील, काय झालं एवढं? अर्पिताबद्दल चांगली बातमी आणलीस की काय? म्हणजे काय? दे इकडे. वाटते मी. होय ग कांचन, अर्पिताचं ऑपरेशन अगदी यशस्वी झालं. माझ्या देवी आईच्या कृपेनं जीवावरचा धोका टळला बघ. सलील, सगळ्यांना पेढे वाट. केवढा आनंद झाला बघ सगळ्यांना. बरं झालं रे बाबा, देवीची माझ्या कृपा झाली. पहिले तू घे. हे घ्या पेढे, घ्या आजी. हे घ्या पेढे. खरंच देवाची कृपा झाली आहे. खरंय खरंय. अजित काका, हे घ्या. काय रे सलील, पैशाचा बंदोबस्त कसा काय झाला? हो, ती तर मोठी ड्रामॅटिक स्टोरी आहे. हे जिग्नेश आले. त्याचं काय झालं की ब्रोनी ठरवलं किडनी डोनेट करायचे. अरे बाबा. आणि या सगळ्याचं बक्षीस म्हणून गव्हर्नमेंट कडनं 20 लाख रुपये मिळाले. आई,
म्हणजे सरकारने पैसे दिले, अर्पिताचं ऑपरेशन नीट झालं, हे सगळं ठीक आहे. पण सरकारने जरा कंजूसपणाच केला ना. थोडे जास्त पैसे दिले असते तर काय झालं असतं. नाहीतर काय, आपल्या पोरानं इतकं जीवावर खेळून त्या गुंडाला पकडून दिलं. सरकारने काय केलं, जरा 4-5 लाख वाढवून दिले असते, काय बिघडलं असतं का सरकारचं. देण्याची दानत नाही ग. घे. कसं आहे, आपण कितीही आणि काहीही मागितलं ना तरी देव आपल्याला तेवढंच देतो जेवढं आपल्या गरजेचं आहे. आणि फुकटात मिळालेलं तसंही पचनी पडत नाही. आपली मुठी नड भागली ना, त्यासाठी समाधान मान आणि देवाचे आभार मान. आजी, आता अर्पिता बरी आहे ना. तुम्हाला गावाला किती महत्वाची कामं असतात. घोर लावून घेऊ नकोस, जाणार आहे मी. एकदा अर्पिताला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणार आणि तिथूनच जाणार. हा, परत कशाला भेटायचंय. तुझ्या बायकोच्या डोळ्यात भारी खोपते मी, पण मी काय तिला दाद देत नाही. घे का. अर्पिता आता काही दिवसांनी घरी येईल. तिची नीट व्यवस्था होईल असं बघ, नाहीतर मला परत यावं लागेल. नाही नाही नको. म्हणजे मी सगळं व्यवस्थित करेन, नीट काळजी घेईन. तुम्ही परत येऊ नका. गावची महत्वाची कामं सोडून ये जा जा दगदग होईल ना उगाचच. बरोबर आहे, बरोबर आहे. ओठात एक आणि मनात एक. इथे भेटलात, वर भेटू नका. हा, मला तरी कुठे भेटायची हौस आहे. हा? परत या म्हणाली. देवी आई, माझ्या पोरीला वाचवलंच बाई. आता तिला लवकर घरी घेऊन ये. हा, काय करताय तुम्ही. औषधाची वेळ झाली तुमची. मला नको औषध.